शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा. उद्या सकाळी 10 वाजतापासून पैसे जमा होण्यास सुरुवात. नमोचा 9वा हप्ता 2,000 रुपये जमा. PM किसानचा 23वा हप्ता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आता जे की 4,000 रुपये उद्या 10 वाजतापासून जमा होण्यास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. PM किसानचा 23वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे. PM किसानचे लाभार्थी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी अशांना दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. ज्यांनी KYC केलेली आहे. आजची सर्वात मोठी अपडेट. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना 23वा नमोचा जे की 9वा आणि PM किसानचा 23वा हप्ता इथं जमा होत आहे, ज्यांनी KYC केलेली आहे. आता यामध्ये PM किसान प्लस नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळू शकतात. आता यामध्ये ज्यांचं PM किसान यादीमध्ये नाव आहे, आता PM किसानची यादी कशी पाहिजे आहे जेणेकरून तुमचं त्यामध्ये नाव असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला PM आणि नमोचे पैसे तर 4,000 रुपये जमा होतील. यानंतर यामध्ये तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे गरजेचे आहे. PM किसानची KYC केलेले पूर्ण आवश्यक आहे. बँक खाता DBT चालू असणे आवश्यक आहे. लँड सेंडिंग पूर्णपणे आवश्यक आहे. आता यामध्ये 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता एकूण मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 10 वाजतापासून जमा होण्यास सुरुवात. उद्या सकाळी अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, यानंतर धाराशिव आहे, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. आता PM किसानचा 23वा आणि नमोचा 9वा हप्ता या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहे थेट DBTद्वारे. आता कोणत्या बँक खाते यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन JK बँक आहे, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, पेमेंट बँक ऑफ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आता बरेच शेतकरी बांधवांनी तर SMS देखील येत आहे. SMS तपासा ज्यांनी KYC केलेले नसेल. आता यामध्ये जर तुम्ही PM किसानची KYC केलेली नसेल तर तुम्हाला पैसे देणार नाही. तर इथं PM किसान KYCसाठी तुम्हाला हा हप्ता पाहिजे असेल तर KYC लगेच करा. आता 29 जून ही याची शेवटची तारीख आहे KYC करण्यासाठी. आता KYC जर केली नाही तर तुम्हाला 4,000 रुपये इथं जमा होणार नाही. यामध्ये PM किसानची KYC आवश्यक आहे. आधार लिंक आणि PM किसानच्या यादीमध्ये नाव असणे देखील तुमचं आवश्यक आहे. आता PM किसानची KYC कशी करायची आहे जेणेकरून तुम्हाला नमोचे 2,000 म्हणजे 9वा हप्ता तुम्हाला जमा होईल आणि PM किसानचे 2,000 जे की 23वा हप्ता तुम्हाला मिळणार. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PM किसान पोर्टलवरती यायचं आहे. PM किसान असं टाकल्याच्या नंतर गुगलवरती जाऊन तुम्ही तुमच्या टाका. KYCचं ऑप्शन येईल. आधार नंबर टाका, कॅप्चर टाका. आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. OTP टाकल्याच्या नंतर तुमची KYC तर सक्सेसफुली होऊन जाईल. तर तुम्ही CSCच्या मार्फत किंवा बायोमेट्रिकच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमची KYC करू शकता. आता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून इथं KYC सुरू झालेली आहे. आता KYC कशी करायची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून PM किसानचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आधार नंबर टाका. आधार त्यानंतर फेस व्हेरिफिकेशन होईल. यानंतर तुम्हाला तुमचे पैसे इथं तुमचं DBT लिंक आहे का, आधार लिंक आहे की नाही, सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल. KYC तुमची होऊन जाईल, पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. आता PM किसानचं यादीमध्ये नाव नसेल तर हप्ता मिळणार नाही. आता PM किसानची यादी कशी पाहिजे आहे, KYC नसेल, आधार लिंक नसेल, NPC DBT बँक खाता सक्रिय नसेल, याचप्रमाणे अशा लाभार्थ्यांना पैसे तर येणार नाही. आता PM किसानचं यादीमध्ये नाव लगेच तपासा. PM किसानचं यादीमध्ये नाव आहे की नाही, तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे. यासाठी सर्वप्रथम पुन्हा आपल्याला pmkisan.gov.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करा. आपलं राज्य जे की महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र इथं सिलेक्ट करा. तुमचा तालुका नाशिक असेल, यवतमाळ असेल, तुमचा जो काय आहे ते सिलेक्ट करा. तालुका लिहायचा, तुमचा जो काही तालुका आहे ते.
गाव निवडा. गाव निवडल्याच्यानंतर आता आपल्याला क्लिक करायचं यामध्ये गेट रिपोर्टवरती. जसे तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक कराल तर तुम्हाला संपूर्ण लाभार्थ्यांची यादी इथं येऊन जाईल. तुमच्या गावातील जेवढे काही लाभार्थी आहे ते सर्वांची यादी, मेल आहे, फिमेल आहे, त्यांना किती हप्ते आलेले आहे, सर्व माहिती तुम्हाला त्यामधून बघायला मिळेल. उद्या सकाळी 10 वाजतापासून मोठी आनंदाची बातमी म्हणजे PM किसानचा 23वा आणि नमोचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या थेट 4,000 रुपये जमा होत आहे. आता यादीमध्ये नाव तपासा, KYC केले की नाही तपासा, आधार लिंक आहे की नाही तपासा. तर या लाभार्थ्यांना एकूण 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांनी चेक करा. आता जर तुम्हाला याचे पैसे येत नसतील, पैसे बंद झालेले असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे, कुठे पैसे सुरू होतील. तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पैसे जमा होत आहे, दोन्ही हप्ते एकत्र.